बाळाची जेव्हा नाळ कापली जाते ना त्या क्षणी बाळ एकटं पडतं समाजामध्ये आणि पुढचा आयुष्यभराचा प्रवास तो एकटेपण दूर करण्यासाठी होतो. हा, आणि प्रेम हे त्याच्यासाठी मग खूपच महत्वाचं माध्यम वाटतं की एकदा ते मिळालं ना की माझा एकटेपणा जाईल. आणि म्हणून माणसं आयुष्यभर ते शोधत राहतात. आपण एन्झायटीला प्रेम म्हणतो हे माणसांना कळत नाही, पण प्रेमाच्या एकूण 36 व्याख्या मानसशास्त्रामध्ये केलेल्या आहेत. आर्थिक नाड्या आवडल्या की माणूस आपल्याला सोडून जाणार नाही ही चिंता असते आणि म्हणून खरं तर ते केलं जातं, पण पुन्हा त्याला प्रेम म्हटलं जातं. ते बहुतेकदा स्त्रिया त्या नात्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागतात तेव्हाच त्यांना मारून टाकलं जातं. की बायका जेव्हा मारून टाकतात ना पुरुषांना, ते आउट ऑफ लव्ह नसतं, ते डोमेस्टिक व्हायलन्सला त्या कंटाळतात आणि म्हणून त्या मारून टाकतात. म्हणजे पूर्वी आठवड्यातनं 5 वेळा मारायचा, आता 2दाच मारतो. शेजारचीला थोडी ना मारतो, शेवटी हक्काच्याच बाईला मारतो. म्हणजे लग्नातला हिंसा जी आहे ती बहुतेकदा याच्यामुळे सहन केली जाते की समाज काय म्हणेल. जी मुलं हिंसा बघत वाढतात ती हिंसा करतात. दोन्ही दृष्ट्या स्वस्थ असलेली माणसं हिंसक नात्यामध्ये अडकून पडत नाहीत. खूपदा असं होतं की डिस्फंक्शनल फॅमिलीज मधल्या आलेल्या मुली या अब्युझिव्ह नात्यामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. फिअर, गिल्ट आणि फ्युचरिस्टिक प्लॅन्स या 4 गोष्टींसाठी माणसं हिंसा सहन करतात. आज आपण गप्पा मारतोय तर आज मगाशी बोललो तसं ॲनिमल सिनेमा रिलीज झालाय आणि त्याच दिग्दर्शकाचा कबीर सिंग रिलीज झाला होता 1-2-3 वर्षांपूर्वी. तर तो बघितल्यानंतर मिक्स प्रतिक्रिया आल्या, म्हणजे सगळ्यांच्या. आम्ही मित्र सगळे गेलेलो, काहींना खूप आवडला आणि मी जरा डिस्टर्ब झालो बाहेर आल्यानंतर. कारण मला प्रश्न पडला की ती जी प्रीती होती त्यातली, तर तिचं जे प्रेम होतं कबीर सिंगवरचं, तर इस प्यार को मैं क्या नाम दूं, असं जरा मला प्रश्न पडला की हा व्हायलंट होतोय, हा मारतोय, हा प्रेमही करतोय आणि ती त्याला अजिबात सोडत नाहीये. आणि ते थोडंसं मी डिस्टर्ब झालो त्याने. तर मग इस प्यार को मैं क्या नाम दूं हे प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालं नाही. मी पण डिस्टर्ब झाले होते तो सिनेमा बघून. पण मला एक वाटतं की ते समाजात घडतंय त्यामुळे सिनेमा म्हणून त्याला नाव ठेवण्यात काय अर्थ नाही. हा, म्हणजे त्यातल्या वागण्याबद्दल आरोप करू शकतो आपण किंवा शंका घेऊ शकतो, पण सिनेमा म्हणून तो चांगला होता, मला आवडला सिनेमा म्हणून. आणि त्या दिग्दर्शकाने पण अर्थात त्याने सिनेमा बनवलाय म्हटल्यावरती तो डिफेंड करणारच. तर बऱ्याच पत्रकार परिषदेमध्ये अशी उत्तरं दिली की पटण्यासारखी नाही म्हणता येणार, पण छान जस्टिफाय केलं त्याने की हो हे असं का आहे. तर काय असेल म्हणजे हे? मला असं वाटतं की ती एक आयडियोलॉजी आहे प्रेमाची, आणि ती अशी तयार झाली की एखाद्या माणसाने पूर्णपणे डिवोटेड असलं पाहिजे. जी प्रीती होती म्हणजे सरेंडर केलं पाहिजे आणि त्यालाच प्रेम म्हणायला पाहिजे. हा, त्यालाच प्रेम म्हटलं पाहिजे. तर म्हणजे माणसांना ते पटतं की हेच तर प्रेम आहे, की इतके ते एकमेकांसाठी एकमेकांबरोबर, आणि ती जेव्हा मिळत नाही तेव्हा तो सैरबेर झालाय आणि त्याच्या इमोशनल कंट्रोल गेलेला आहे. तर असंच तर व्हायला पाहिजे, अशी समाजामध्ये आयडियोलॉजी आहे. पण ते खरंच हेल्दी आहे का अनहेल्दी आहे याचा विचार नाही होत. तर मला वाटतं नुसतं प्रेम आहे का ते हेल्दी प्रेम आहे आणि अनहेल्दी प्रेम आहे अशी चिकित्सा पण आता करायला लागली पाहिजे. तर मला स्वतःला ते खूप अनहेल्दी प्रेम वाटलं होतं कबीर सिंगचं जे होतं ते. कारण त्याच्यामध्ये एक तर ती मुलगी जी आहे तिला चाइल्ड लाईक बनवलेलं आहे. म्हणजे तिने मैत्री कोणाशी करायची, तिने बसायचं कोणा बरोबर, हे सगळं तो सांगतोय तिला. कंट्रोल, पूर्ण कंट्रोल. मग हे पॉवर आणि कंट्रोल हे जे एखाद्याला हवं असतं ना रिलेशनशिप मध्ये, मग ते प्रेमाचं रिलेशन असेल किंवा काय, तर ही मानसिकता कुठनं येते की मला एखाद्या समोरच्या व्यक्ती, आणि माझं त्याच सोबत माझं प्रेम पण आहे किंवा समोरच्या व्यक्तीचं पण माझ्यावर प्रेम आहे, पण मला कंट्रोल आणि पॉवर मिळवण्यासाठी मी व्हायलंट होतो. हे त्या सिनेमात पण आहे आणि हे समाजात पण आहे, तू म्हटलं तसं. यात असं काही असतं का की अति काळजीतून अति प्रेमातून मग ते पण जस्टिफाय केलं जातं, व्हायलन्स पण जस्टिफाय केलं जातं, तर कोणत्याही कारणामुळं नातेसंबंधामधला प्रेमसंबंधामधला व्हायलन्स जस्टिफाय होतो का? नाही होत. एकदा आपण त्याला प्रेम नाही म्हणू शकत जर तो व्हायलन्स असेल तर. त्याचं कारण ती एन्झायटी आहे. आपण एन्झायटीला प्रेम म्हणतो हे माणसांना कळत नाही. उदाहरणार्थ मी एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडले आणि ती जर सोडून गेली तर काय, हे चिंतेचं उदाहरण आहे, हे प्रेमाचं नाहीये. आणि चिंता आणि कंट्रोल हे कायम एकमेकांबरोबरच येतात. तर माणसांना ते प्रेम वाटतं की जितकं कंट्रोल करू, आणि मग ते कंट्रोल करण्याची माध्यमं वेगळी आहेत. कधी पैसा आहे, कधी चारित्र्य आहे, कधी धमक्या देणं आहे. तर ही हिंसा आहे.
आणि ती कधीही काय आपण म्हणूयात प्रेम आहे म्हणून हिंसा आहे असं आपण नाही म्हणू शकत, कारण प्रेम प्रेम आहे. बऱ्याच वेळा मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसअंडरस्टूड कॉन्सेप्ट डोक्यात ठेवून की याला प्रेम म्हणतात आणि याला प्रेम म्हणतात म्हणून मग मी सहन करेल, म्हणून मग मी हे नातं पुढे घेऊन जाईल. मग हे सगळं येतं का तर प्रेम नावाच्या कॉन्सेप्टची मिसअंडरस्टँडिंग, चुकीची व्याख्या प्रेमाची. एक पुस्तक आहे इन द नेम ऑफ लव्ह, एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे इन द नेम ऑफ लव्ह, आयडियोलॉजी ऑफ रोमॅन्टिक रिलेशनशिप अँड इट्स विक्टिम असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर त्याच्यात त्या बहुतेक माणसांनी ना म्हणजे एकूण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यातल्या स्त्रियांना मारून टाकलं त्यांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. तर बहुतेकांनी असं सांगितलं की इट वॉज टू मच ऑफ लव्ह, मी इतकं प्रेम केलं की तिला मारून टाकण्याशिवाय पर्यायच नव्हता. तर ऑथर असं म्हणतो की हे टू मच लव्ह नव्हतं, इट वॉज रॉंग डेफिनेशन ऑफ लव्ह की ज्याच्यामुळे ते तिथपर्यंत गेलं. आणि कबीर सिंग मध्ये सुद्धा तेच आहे, किंवा कुठल्याही हिंसेमध्ये तेच आहे की ती चुकीची व्याख्या आहे प्रेमाची, ते प्रेम नाहीये. मग प्रेमाची खरी व्याख्या काय किंवा हेल्दी प्रेमाची व्याख्या काय कशी करता येईल? एकतर ना प्रेम हे खूप गूढ आहे आणि पूर्णपणे न समजलेली इमोशन आहे माणसाला. पण प्रेमाच्या एकूण 36 व्याख्या मानसशास्त्रामध्ये केलेल्या आहेत, पण खूप चांगली मांडणी 2 माणसांनी केलेली आहे. एक आहे तो म्हणजे एरिक फ्रॉम, की ज्यांनी द आर्ट ऑफ लव्हिंग नावाचं पुस्तक लिहिलंय, ज्याच्यामध्ये तो असं म्हणतो की बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माणसाची असुरक्षितता, माणसाची चिंता, माणसाची भीती याला बहुतेकदा प्रेम म्हटलं जातं. त्याच्या पलीकडे जेव्हा माणूस जातो आणि स्वतंत्र होतो स्वतः, तेव्हाच तो प्रेम करू शकतो. तर त्यांनी केअरिंग, शेअरिंग, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी आणि अंडरस्टँडिंग अशा 5 क्रायटेरियाज दिलेले आहेत त्याचे. तर ते म्हणजे प्रेम असं त्यांनी त्याची मांडणी केलेली. आणि ही जी हिंसा असते प्रेम संबंधातली, तर त्याचे काही स्तर असतात का किंवा लेवल्स असतात का की ज्या अर्ली लेवल्सला आपण थांबून घेतलं पाहिजे, किंवा एखाद्या प्रेम संबंधांची सुरुवात होती तेव्हाच आपल्याला काही लक्षणं जाणवतात का की तेव्हाच आपण थांबून घ्यायला पाहिजे आणि पुढेच जायला नको? रेड फ्लॅग्स काय आहेत? रेड फ्लॅग्स काय आहेत? मला असं वाटतं की हे चढती भाजणी नाहीये व्हायलन्समध्ये. म्हणजे सुरुवातीला व्हर्बल अब्यूज असेल तोच माणूस मारून टाकण्यापर्यंत जाईल असं कधीही होत नाही. हां, हे प्रत्येक माणसानुसार वेगवेगळं आहे. पण रेड फ्लॅग्स म्हटलं तर मॅनिप्युलेशन, म्हणजे माणसाला सतत काही ना काहीतरी कारण काढून पूर्णपणे कंट्रोल करण्याचा जर प्रयत्न होत असेल तर तो मेजर रेड फ्लॅग आहे. पण आपल्याकडे असं बघितलं होतं की त्याचं प्रेम खूप आहे किंवा तिचं प्रेम खूप आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मोबाईल चेक करणं, कुठे जाते कुठे येते हे बघणं, गुगल मॅपवरती तो मॅप शेअर्ड असणं, रिअल लोकेशन कळावं हे माहिती असणं, फोन लॉक सतत चेक करणं, हे मॅनिप्युलेशन आहे, हे प्रेम नाहीये. तर पहिला रेड फ्लॅग तर तो आहे. किंवा गॅसलाइटिंग गॅसलाइटिंग हा शब्द आता खूपच कॉमन झालेला आहे. गॅसलाइटिंग जर होत असेल म्हणजे काय, तर एखादी घटना आपल्या 2 माणसांमध्ये घडलेली आहे आणि त्याचा अर्थ एखादी व्यक्ती लावतीये, तर तो अर्थ सतत चॅलेंज केला जातो किंवा तो चुकीचा आहे असं दाखवला जातो. असं जर होत असेल किंवा तू जे विचार करते तो तसा नाहीच आहे, तुला असं कसं काय वाटलं मी असं वागू शकतो, तुला मी असा माणूस वाटतो का, असं सततचं जर गॅसलाइटिंग होत असेल तर तो रेड फ्लॅग आहे. तर हे म्हणजे मी म्हटलं तसं मॅनिप्युलेशन, गॅसलाइटिंग, कंट्रोलिंग बिहेवियर, संशय घेणं, प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल, म्हणजे काय आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्या सगळ्याचा कंट्रोल घेणं, हे सुरुवातीचे रेड फ्लॅग्स आहेत की ज्याच्यामध्ये हिंसा होऊ शकते. पण हिंसेचे स्तर नाही आहेत तरी प्रकार आहेत. व्हर्बल व्हायलन्स आहे ज्याच्यामध्ये खूप वाईट पद्धतीने अपमान केला जातो, सेल्फ एस्टीम माणसाचा कमी होईल अशा पद्धतीने बोललं जातं. व्हर्बल अब्यूज, फिजिकल व्हायलन्स जो होतो तो, आर्थिक हिंसा होते. आर्थिक हिंसा म्हणजे माणसाचे पैसे वरती पूर्ण कंट्रोल घेतला जातो. म्हणजे एखादी व्यक्ती खूप कमवते पण त्याचं काय करायचं हे तिच्या हातात नसतं. त्या सगळ्याची व्यवस्था त्या जोडदारांनी केलेली असते. म्हणजे इकडे EMI कर, इकडे अमकं काय सेव्हिंगच्या हे कर, ही आर्थिक हिंसा आहे. त्या माणसाला काहीतरी रोजचे काहीतरी पैसे देऊन बाकीचे सगळे पैसे काढून घेतले जातात किंवा मॅनिप्युलेट करून पूर्णपणे पैसेचा वापर केला जातो. ही आर्थिक हिंसा नात्यात. ह्या आर्थिक हिंसेचं एक उदाहरण अगली मूवी आहे. त्यात रोनित रॉयची जी पत्नी दाखवली तिच्यावर तो या प्रकारचा प्रकार करत असतो की
तिला दिवसाला खर्चायला इतके इतके तुला पैसे देतो, तुला ड्रायव्हर देतो, 5 लिटरच पेट्रोल गाडीत असेल म्हणजे तू इथपर्यंतच जाऊ शकते. म्हणजे कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न या सगळ्या मार्गांनी केला जातो. तुला देतोय तर सगळं, पण कोंडी केलेली तुझी सगळ्यात. ही एक हिंसाच आहे. त्याचं कारण आर्थिक नाड्या आवडल्या की माणूस आपल्याला सोडून जाणार नाही ही चिंता असते, आणि म्हणून खरं तर ते केलं जातं, पण पुन्हा त्याला प्रेम म्हटलं जातं. पण या सगळ्या उदाहरणांमध्ये ना एक कॉन्स्टंट किंवा खूप वेळा बघितली जाणारी गोष्ट अशी आहे की हे सगळं होतंय पण तो पार्टनर सोडून जात नाही. मग कारण ही असतील की पुढे मग मी काय करू, किंवा कधी कधी कारण अशी येतात. मी एकदा FM वरती ती स्टोरी ऐकत होतो, तर ती व्यक्ती त्या पार्टनरला सोडून गेली नाही, तो अब्युझिव्ह असून सुद्धा, का तर तो जस्टिफाय करत होता की मी त्यावेळेस असं वागलो, मे बी रागाच्या भरात वागलो किंवा असं झालं, माझ्या लहानपणी असं घडलंय म्हणून. ती व्यक्ती जस्टिफाय करत जाते आणि त्या जस्टिफिकेशन वरती विश्वास ठेवला जातो. पण सगळी माणसं नाही विश्वास ठेवत. ज्या माणसांचा स्वतःचा कॉन्फिडन्स कमी असतो, ज्या माणसांना न्यूनगंड असतो किंवा लहानपणी काही गोष्टी घडलेल्या असतात, अशी माणसं त्याच्यावरती विश्वास ठेवत जातात. म्हणजे ना, माणसांच्या अटॅचमेंट स्टाईल्स आहेत, प्रत्येकाच्या, आपल्या सगळ्यांच्या अटॅचमेंट स्टाईल्स आहेत, ज्या खूप लहानपणी तयार होतात, पहिल्या 6 महिन्यात तयार होतात. त्या जशा तयार होतात त्याच रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये शिफ्ट होतात. तर ज्यांच्या इन्सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल्स असतात अशीच माणसं अशा हिंसक नात्यांमध्ये अडकतात. त्याचं कारण न्यूनगंड असतो. आपल्याला प्रेम मिळू शकत नाही असं वाटतं, आपल्याला प्रेम मिळवण्याची गरज आहे असं वाटतं, आणि ही व्यक्ती सोडून गेली तर दुसरं कोण मिळणार आपल्याला असं वाटत राहतं. म्हणजे न्यूनगंड आणि इन्सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल्स अशीच माणसं अशा प्रकारच्या नात्यांमध्ये अडकतात. ज्यांना स्वस्तता आहे आतमध्ये ते नाही अडकत. म्हणजे स्टॉकहोम सिंड्रोम आपण ज्याला म्हणतो, तो साधारण म्हणजे हाच ना की हो, थोडा तो एक्स्ट्रीमचा आहे. मला असं वाटतं की 2 कारण आहेत, म्हणजे विशेषतः भारतासारख्या ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं तसं मानसिक कारण एक आहे, अटॅचमेंट स्टाईल, आणि दुसरं सामाजिक पण आहे. बायकांना दुसरे पर्यायच नाही. म्हणजे मला असं वाटतं की आधीच्या पिढ्यांपर्यंत तो नव्हता. आता सेपरेशनला इतकं हे नाहीये, काय टॅबू नाहीये, मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात, त्याच्यामुळे आता बदल होतात. पण सामाजिक कारण पण आहे की ज्याच्यामुळे बायका हिंसा सहन करत राहतात, त्यांच्याकडे पर्यायच नसतो. तुम्ही आता इतके वर्ष काम करतायत, काउन्सिलिंगचंही काम करतायत आणि या सगळ्या विषयांवरती तुमचा अभ्यासही आहे, तर तुम्हाला अशी काही उदाहरणं आली आहेत का समोर की हे सगळं आहे, म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, माझी लहानपणापासून अपब्रिंगिंग पण जशी व्हायला हवी व्यवस्थितरित्या तीही झाली आहे, पण तरी देखील ती व्यक्ती, मग पुरुष असेल स्त्री असेल, अडकून पडली? 2 पैकी एक कारण असतं तरच व्यक्ती अडकून पडते. 2 पैकी एक म्हणजे आर्थिकदृष्ट्या एक व्यक्ती सक्षम नसते, पण मनाने ती खूपच सक्षम आहे, पण आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही म्हणून अडकून पडलीये, किंवा मनाने सक्षम नाही म्हणूनच ती अडकून पडते. दोन्ही दृष्ट्या स्वस्थ असलेली माणसं हिंसक नात्यामध्ये अडकून पडत नाहीत. मग अशी मी म्हटलं तसं की हे काही चढती भाजणी नाहीये. तर जिथे मारून टाकलं जातं ना एखाद्या बाईला, आपल्याकडे खूप मध्ये उदाहरणं झाली. दिल्लीला झालं, त्यानंतर पाठोपाठ मुंबईला झालं होतं, मग आता राजगडला हे झालं. तर त्याच्यामध्ये बहुतेकदा स्त्रिया त्या नात्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करायला लागतात, तेव्हाच त्यांना मारून टाकलं जातं. म्हणजे खूपदा त्यांनी सहन केलेलं असतं, मदत मागितलेली असते, आणि एका पॉइंटला त्या येतात की आता मी या नात्यामध्ये नाही राहू शकत, तर त्यावेळेला त्यांना मारून टाकलं जातं. मारून टाकण्याबद्दलचे 2 गैरसमज आहेत. पहिला गैरसमज असा आहे की पुरुष सत्तेतून त्या बाईला मारलं, आणि दुसरा गैरसमज असा आहे की भांडणात ते भांडण इतकं वाढलं की ती गेली, म्हणजे ते ॲक्सिडेंट होता. ह्या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही बघाल की कुठलाच ॲक्सिडेंट नव्हता. दॅट वॉज व्हेरी मच डेलिबरेटली प्लॅन्ड ॲक्ट, की ठरवून प्लॅन करून त्या स्त्रीला मारून टाकलेलं होतं. मला यावर 2 प्रश्न आहेत. एक तर मग असं जर ॲब्युझिव्ह रिलेशनशिप असेल, हिंसा असेल प्रेमात, किंवा त्या रिलेशनशिपमध्ये हिंसा असेल, प्रेम नको म्हणाल त्याला, पण मग त्या नात्यातून बाहेर पडणं हाच एकमेव मार्ग असतो की इतरही काही मार्ग असतात, किंवा जो हिंसा करतो त्याला काही उपचार मिळवून देणं, त्याचे संवाद साधणं, हे मार्ग काही चोखळता येतात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की केवळ पुरुषच महिलांवर हिंसा करतात असं आहे की महिलाही काही प्रमाणात पुरुषांवर हिंसा करतात नात्यामध्ये असताना? करतात ना. म्हणजे आधी मी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते, मग पहिल्याकडे जाऊया.
स्त्रिया पण हिंसा करतात. आणि स्त्रियां म्हणजे मला वाटतं की एक ते सामाजिक कारण, दुसरं मानसिक कारण असतं. जेव्हा मानसिकदृष्ट्या कुठलीही स्त्री डिस्टर्ब असते तेव्हा ती हिंसा करते. म्हणजे सततचे टोमणे मारणं, व्हर्बल अब्यूज करणं, गोष्टींपासून वंचित ठेवणं, काय समजा स्वयंपाक करण्याचं काम त्या स्त्रीकडे असेल तर वेळेवरती तो स्वयंपाकच न करणं, अचानक सांगणं की नाहीच जेवायला देणार, किंवा लैंगिक काय संबंधांपासून वंचित ठेवणं, हे सगळे हिंसेचेच प्रकार आहे जे स्त्रियांकडनं होतात. पण मग असे जे मी पुस्तक सांगितलं त्याच्यात ऑथर असं म्हणतो की बायका जेव्हा मारून टाकतात ना पुरुषांना, ते आउट ऑफ लव्ह नसतं, ते डोमेस्टिक व्हायलन्सला त्या कंटाळतात आणि म्हणून त्या मारून टाकतात. वेळेस जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीला मारतो तेव्हा ती प्रेमाच्या नात्यातून निघून जातीये या भीतीतून तो तिला मारतो. हा स्त्री आणि पुरुषांमधला फरक आहे. आता पहिलं जे तुम्ही प्रश्न विचारला की त्याच्यातनं सुटणं हाच पर्याय असतो का, तर ते त्या व्यक्तींनी निवडायचा मुद्दा आहे. कारण हिंसक नात्यावरती काम करणं हा आयुष्यातला खूप काळ देण्यासारखं आहे. तर मग ती खूप एनर्जी, खूप वेळ, खूप सारे रिसोर्सेस त्याच्यामध्ये जातात. तो पर्सनल चॉईस आहे. तो पर्सनल चॉईस आणि त्या व्यक्तीला असं वाटत असेल की तरी मला या नात्यावरती काम करायचंय तर ती ते करू शकते. पण का राहतात माणसं, तर त्याची 4 कारणं आहेत अशा नात्यांमध्ये. पहिलं कारण आहे होप. कधीतरी हे बदलेल, कधीतरी नातं चांगलं होईल. म्हणजे तो मारल्यानंतर खूप नंतर रडतो, त्याला गिल्ट वाटते, तो जस्टिफाय करून रडतो, कारण सांगतो आणि खरंच आहे ना त्याचं लहानपण वाईट गेलेलंच आहे, पण आता तो कधीतरी बदलेल आणि कधीतरी नातं चांगलं होईल. डार्लिंग्स मूवी मध्ये रेफरन्स आहे. करेक्ट. खूप सुंदर घेतलाय तो डार्लिंग मूवी. खूप. तर पहिलं कारण आहे होप की हे कधीतरी बदलेल. दुसरं आहे फिअर की समजा या नात्यातून मी बाहेर पडले तर पुढे जाऊन माझं काय होईल. तिसरं आहे गिल्ट की माझ्याशिवाय तसंही याला कोणी नाहीये आणि हे किती वाईट आहे खरं या माणसाबद्दल जे काही झालंय ते, तर माझीच जबाबदारी आहे सहन करत करत का होईना याच्यातनं बाहेर पडणं. म्हणजे पूर्वी आठवड्यातनं 5 वेळा मारायचा, आता 2दाच मारतो. शेजारची थोडी ना मारतो, शेवटी हक्काच्याच बाईला मारतो. असे काही ना काहीतरी कारण देऊन माणसं गिल्टमध्ये राहतात आणि समजूत घालून घेतात. आणि चौथं कारण म्हणजे फ्युचरिस्टिक प्लॅन्स. ती जी हिंसक व्यक्ती असते ती सतत प्लॅन सांगते की आपण घर करू, आपली मुलं असतील, आपलं इतकं बँक बॅलन्स असेल, आपण अशी गाडी घेऊ, आपण असं फिरायला जाऊ. तर फ्युचरिस्टिक प्लॅन्स म्हणजे होप, फिअर, गिल्ट आणि फ्युचरिस्टिक प्लॅन्स, या 4 गोष्टींसाठी माणसं हिंसा सहन करतात नात्यातली. अशी काही लोक असतात की म्हणजे हिंसा करतात, त्यांना हे जाणवत असतं की म्हणजे त्यांनाही जाणवत असेल की आपण हिंसा करतोय, आपण काहीतरी चुकीचं वागतोय, आपण शिवीगाळ करतोय, आपण मारहाण करतोय. त्यांना त्या नॉर्मल सिच्युएशन मध्ये या गोष्टींची जाणीव होते. जर एखाद्या तशा व्यक्तीला ती जाणीव होत असेल तर त्याने कशा प्रकारे उपचार मिळवले पाहिजे किंवा स्वतःवर कसं काम केलं पाहिजे आणि त्याचा फायदा होतो का? म्हणजे ज्याला जाणवतं की आपल्याकडनं हिंसा होतीये आणि ती नाही झाली पाहिजे, ती व्यक्ती उपचारांसाठी जाऊ शकते. म्हणजे त्याला 2 प्रकारचे उपचार असतात. जर टोकाचे मानसिक समस्या असतील तर औषधं घ्यावी लागतात आणि थेरपीचा उपयोग होतो, ज्याच्यामध्ये बिलीफच माणसांचे बदलले जातात. तर बेसिकली माणसं हिंसा का करतात, कारण त्यांचा टॉलरन्स खूप कमी असतो, सहनशक्ती खूप बरेचदा कमी होते. त्याला वेगवेगळी कारणं असतात. 2 प्रकारच्या डिसऑर्डर्स मानसशास्त्रामध्ये आहेत. एक आहे सिम्पटम डिसऑर्डर आणि दुसरी आहे पर्सनॅलिटी डिसऑर्डर. बहुतेकदा असं दिसतं की पर्सनॅलिटी डिसऑर्डर ज्या व्यक्तीला आहे त्या माणसांच्या इंटिमेट रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असतातच, तर त्याला उपचार आहेत. म्हणजे नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे आणि नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये जी व्यक्ती नात्यामध्ये असेल तिचं पूर्ण शोषण होतं, कारण नार्सिसिझम असणाऱ्या माणसाला एम्पथीच नसते. ते मगाशी मी जे म्हटलं गॅसलाइटिंग, मॅनिप्युलेशन, हे सगळं नार्सिसिझम असलेली व्यक्ती करते. तर जेव्हा कळतं की असं आपल्या बाबतीत होतंय आणि या व्यक्तीच्या काही टोकं आहेत व्यक्तिमत्वाची, तर त्याच्यासाठी उपचारांसाठी गेलं पाहिजे. ती कधी कधीच ती टोकं दिसतात, म्हणजे ती रोजच दिसत असतील असं नाही, पण काहीतरी एक घटना घडते आणि तो काहीतरी टोकाचं वागतो किंवा ती काहीतरी टोकाचं वागते. हा, बहुतेकदा जेव्हा हे असतं ना डिसऑर्डर असते तेव्हा ते कधी कधी नाही दिसत, ते बरेचदा दिसतं. नात्याच्या सुरुवातीचा जो काही काळ असतो तेवढ्याच दिसत नाही, बाकी नंतर ते खूप दिसतं. पण माणसं त्याच्यात इतकी अडकून जातात की त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. आणि ना आपल्याकडे व्हर्बल अब्यूजसाठी, घरातल्या होणाऱ्या व्हर्बल अब्यूजसाठी कायदा कुठे आहे? नाही.
तर म्हणजे मॅनरिझमला, काळजी न घेण्याला, इमोशनल निग्लेक्टला कायदा नाहीये. त्या करायच्या गोष्टी आहेत. आणि इमोशनल निग्लेक्ट इज वन फॉर्म ऑफ व्हायलन्स. आणि सोशल प्रेशरमुळे पण कधी कधी ते रिलेशन जपलं जातं का, की बरेचदा किंवा लोक काय म्हणतील, किंवा मी यातनं बाहेर पडली तर समाजात काय बोललं जाईल माझ्याबद्दल. सो हे एक कारण आहे की मी रिलेशन मध्ये राहतो, ती व्यक्ती रिलेशन मध्ये राहते, आणि मग ते ओढत जातं ते रिलेशन. बरेच म्हणजे लग्नातला हिंसा जी आहे ती बहुतेकदा याच्यामुळे सहन केली जाते की समाज काय म्हणेल. आणि यात पुरुषात्मक व्यवस्थेचा काही रोल असतो का, किंवा असं पण होतं मी कुटुंबात ते हिंसा करणारा असो किंवा हिंसा सहन करणारा असो, त्याने बालपणात किंवा एकूण समाजात बघितलेलं असतं की हे नॉर्मल आहे, नॉर्मलाइज केली जाते हिंसा. किंवा कुटुंबात पण वडील आईला मारतच होते की आई राहिलीच की. तर हे या प्रकारचं जे समर्थन मिळतं हिंसेला, त्यातूनही नाते पुढे कंटिन्यू होतात का? हो, मला असं वाटतं की दोन्ही कारण आहेत. एक तर सामाजिक मान्यता आहे की पुरुष कसा, म्हणजे बायका पण खूपदा कौतुकाने काही काही सांगतात की आमचे हे असे संतापतात, चिडतात, फार बाई त्यांना राग आहे, कौतुक असतं, कौतुकानेच सांगतात. तर त्याला एक सामाजिक हे पण असतो, मान्यता असते. आणि दुसरी गोष्ट, मानसशास्त्रामध्ये एक सोशल लर्निंग थिअरी आहे. जी मुलं हिंसा बघत वाढतात ती हिंसा करतात. एक डॉलची अशी एक एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या माणसांनी बाहुलीला मारलं, ज्या मुलांनी हे मारलेलं बघितलं त्यांनी पण फ्रस्ट्रेशन आल्यानंतर बाहुलीला मारलं, आणि ज्यांनी हे बघितलं नाही त्यांनी मारलं नाही. तर कसं बघत आपण वाढतोय याच्यावरती पण ती हिंसा ठरते. याच्यात असा फरक आहे का की मुलगा आणि मुलगी दोघही डिसफंक्शनल फॅमिली म्हणूयात, म्हणजे ज्या घरात सतत वाद होतात किंवा आई वडिलांमध्ये व्हायलन्स आहे, अशी ज्यांची वाढ होते, अशा घरात एक मुलगा आणि एक मुलगी, तर यांच्या बिहेवियर मध्ये साधर्म्य आढळतं की मुलीचं जरा वेगळं असतं आणि मुलाचं जरा वेगळं असतं? आपल्याकडे मुलीला आणि मुलांना खूप वेगळ्या पद्धतीने रिवॉर्ड्स मिळत असतात समाजामध्ये. तर दोघंही डिसफंक्शनल होऊ शकतात पुढे जाऊन. सायकोलॉजिकली मुलगा आणि मुलगी दोघेही डिसफंक्शनल होतात, फक्त त्याचं जे काही व्यक्त होणं होतं ते बदलतं. म्हणजे खूपदा मुली या अब्युझिव्ह नात्यामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते किंवा स्वतःला त्रासदायक निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. तर मुलं हिंसक होण्याची शक्यता असते, व्यसनाकडे जाण्याची शक्यता असते, आणि दोन्हीही तितकंच त्रासदायक असू शकतं. पण मुलींचा जो काही त्रास आणि त्यांनी जे काही स्वतःचं नुकसान करून घेतलंय हे इतकं हायलाईट होत नाही जितकं मुलांचं होतं. म्हणजे असं तुम्ही जो शब्द वापरला डिसफंक्शनल फॅमिलीज, खूपदा असं होतं की डिसफंक्शनल फॅमिलीजमधल्या आलेल्या मुली या अब्युझिव्ह नात्यामध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे मला हे नाही कळलं, अब्युझिव्ह नात्यामध्ये जाण्याची म्हणजे त्या स्वतः चूज करतात, अनकॉन्शियस आकर्षित होतात. कारण की ना लहानपणापासून असं इम्बाईब झालेलं असतं की माझे आई वडील जर माझ्यावर प्रेम करू शकले नाही तर जग तरी कसं करेल. त्याच्यामुळे अटेन्शन मिळालं कुठल्याही नात्यामध्ये की पटकन कमिटमेंट दिली जाते, आणि मग त्या व्यक्तीने काहीही केलं तरी ते सहन केलं जातं. आणि हे व्हायसा वर्षही होऊ शकतं ना, की जसं एखादा मुलगा आहे जो अब्युझिव्ह रिलेशन त्याने घरात बघितलंय आणि तोही तसाच वागायला लागतो, तुम्ही म्हटलं तसं, म्हणजे त्या डॉलला मारलं तर तोही पुढे जाऊन तसं. मुलींचं मानसशास्त्र काय सांगतं, म्हणजे की त्याही तसं वागू शकता का? मी तसं म्हटलं असं की मुलींना मारहाणीची सामाजिक मान्यता नाही, तसं मुलग्यांना आहे. त्याच्यामुळे मारहाण करण्याकडे मुली जातील असं नाही, पण त्यांचे इतर बिहेवियरल इश्यूज सुरू होतात आणि मुलग्यांची मारहाण होते. त्यातले काही लोक असे असतात, म्हणजे आपण माणसं आहोत आणि आपण काही मशीन नाही होत, आपल्याला फ्री विल आहे. तर काही मुलं असे होतात की माझ्या घरात जरी मी हे बघितलंय तरी मी हे करणार नाही. तर काही मुलं अशी तयार होतात की जे नाही करत. तुम्ही मगाशी म्हटलं की बऱ्याचदा एखादी मुलगी महिला नात्यातून प्रेम संबंधातून बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि त्यातून मग हिंसा जन्म घेते, तिच्यावर हिंसा केली जाते. तर त्या नात्यातून सोप्या पद्धतीने किंवा हे आणखी प्रकरण क्लिष्ट न होता बाहेर कसं पडायचं किंवा मग तो संवाद कसा साधायचा आणि त्यातले हानिकारक जे परिणाम आहेत ते कमी कसे करायचे? म्हणजे नाही, खरं तर खूप काळाचं काम असतं, कारण की हिंसा जिथे होते ना ते खूप गोष्टींचे गुंतागुंत आधीच झालेली असते.
तर त्या मुलींनी स्वतःच्या बाउंड्रीज तयार करणं, त्या सेट करणं. उदाहरणार्थ आपले स्वतःचे फायनान्शियल निर्णय आपले स्वतः घ्यायला लागणं, इथपासून आपल्याला काय चालेल आणि काय नाही चालणार याच्याबद्दलचा संवाद करणं, आणि जो संवाद करू त्याच्यावरती ठाम राहणं, स्वतःच्या भीतीवरती काम करणं. आणि मी जे 4 गोष्टी सांगितल्या, होप, गिल्ट, फिअर आणि फ्युचरिस्टिक गोल्स, हे तपासून बघणं की आपल्याला नेमकं काय होतंय, आपण काय सगळं सहन करतोय, त्याचा चेक घेणं, हे करू शकतो. ते करता मुलींना येऊ शकतं. आणि आता हे ऑलरेडी एक्झिस्टिंग नात्यातून बाहेर पडण्याचा प्रकार झाला. दुसरीकडे नकार कसा द्यावा याबाबत काही आहे की आपल्याला दिसतंय आता आपल्याला काहीतरी पुढे धोका, रेड फ्लॅग्स आता दिसलेत आपल्याला की असं असं होतंय, तर अशा वेळेस नकार कसा देते? मला असं वाटतं जितक्या स्पष्ट आणि ठामपणे देता येईल तितका तो द्यावा. म्हणजे ते खूपच असं संदिग्ध नसावं की आता नको, आपण नंतर विचार करू. असं म्हटल्यानंतर त्या माणसाला आपण होप देतो की पुढे अजून प्रयत्न केले तर कदाचित साध्य होईल. म्हणजे ना, आपल्या मेंदूची एक गंमत आहे, आपण 4 मेसेज केले की ही एकदा मेसेज पाठवते. असं झालं की पुढे जाऊन 8 मेसेजेस केले जातात, प्रयत्न केले जातात. मग अशी मी जे रोमॅन्टिक आयडियोलॉजी बद्दल बोलले, त्याच्यामध्ये आयडियोलॉजीचा एक भाग असा आहे की ही खूप कष्ट करून मिळवण्याची गोष्ट आहे प्रेम. त्याच्यामुळे होप जेव्हा देतो तेव्हा तो माणूस अजून जास्त प्रयत्न करतो, आणि मग इतकं सगळं माणूस करतोय तेव्हा त्या व्यक्तीला वाटायला लागतं की बापरे, यांनी किती कष्ट घेतलेत, असं इतकं कष्ट घेणारा कुठे मिळणार, त्याच्यापेक्षा हो म्हणूयात. तर स्पष्टपणे आणि काय आपण म्हणूयात ठामपणे जितकं नकार देता येईल आणि त्याच्यावरती ठाम राहता येईल तितकं चांगलं. मगाशी विषय निघाला तेव्हा आपण काळजी आणि प्रेम याच्याबद्दल बोललो. तर बऱ्याच वेळा म्हणजे तेच प्रेमाच्या ज्या तुम्ही व्याख्या सांगितल्या, म्हणजे 36 व्याख्या आहेत मानसशास्त्रात असं आपण बोललो. तर जे मिसअंडरस्टूड प्रेम आहे ना, प्रेमाची व्याख्या की मी याला प्रेम म्हणतो, मी माझ्या पॉझिटिव्हनेसला प्रेम म्हणतो, मी माझ्या तिच्यावरच्या रागाला पण कधी कधी प्रेम म्हणतो, मी माझ्या काळजीला प्रेम म्हणतो. तर मग यात हेल्दी अनहेल्दी पुन्हा असा एक तो वाटा करता येईल, हे हेल्दी आहे, हे अनहेल्दी असू शकतं. तर कधी कधी ही सगळी कारणं एकत्र येतात. म्हणजे हेल्दी प्रेमातले 4-5 गुणधर्म असतात, अनहेल्दी प्रेमातले 3-4 गुणधर्म असतात. मग ती सगळी सरमिसळ होते ना त्या दोघांमध्ये. मग हळूहळू मग त्याला कदाचित काळ जातो ते व्हायलंट पर्यंत पोहोचायला किंवा काय. मग अशा वेळेस हे सगळं दोघांना समजलेलं असतं कदाचित. सो मी काल एक आर्टिकल वाचत होतो, तर त्यात असं होतं की तुम्ही म्हटलं तसं सुरुवातीचा काळ छान असतो, पण नंतर त्या काय म्हणतात वागण्यातले गुणधर्म दिसायला लागतात. पण जेव्हा हे ट्रेट्स सगळे मिक्स होतात ना, हेल्दी आणि अनहेल्दीचे 4-4, 5-5 ट्रेट्स, तर त्यावेळेस कदाचित 8-10 वर्ष किंवा 5-6 वर्षे जाऊ शकतात. कशी निघून जातात कळत नाही. आणि मग बॅकट्रॅक कसं करायचं किंवा पुढे कसं जायचं मग ते काहीच कळत नाही. सो ही एक म्हणजे मी कालच वाचत होतो, अशी एक स्टोरी होती की अगदी तसं होतं. पण म्हणजे मला असं वाटतं की समजा 4-5 हेल्दी ट्रेट्स आहेत एखाद्या माणसामध्ये आणि 2-3 अनहेल्दी आहेत, तर त्याच्यावरती काम करता येऊ शकतं. बरं, ते अनहेल्दी कुठले आहेत याच्यावरती पण खूप फरक पडतो की ती व्यक्ती कशी बाहेर पडेल. पण जितका काळ त्या नात्याचा असतो तितकाच किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी काळ त्या नात्यातून बाहेर पडायला लागतो. म्हणजे कधी कधी लिगली गोष्टी लवकर होतात, सोशली लवकर होतात, पण सायकोलॉजिकल इम्पॅक्ट जो आहे तो काही वर्ष चालतो. आणि त्याच्यासाठी माणसांना कामं करावी लागतात. कारण जो अब्यूज असतो झालेला त्याच्यामध्ये सेल्फ एस्टीम पूर्णपणे संपलेला असतो. आणि ना ह्या सगळ्या अब्यूजचा म्हणजे व्हर्बल असेल, इमोशनल असेल, बहुतेकदा इमोशनल अब्यूजचा परिणाम शरीरावरती होत असतो. माणसांना खूप खूप वर्ष अंगदुखीचा त्रास होतो, कळत नाही अंग का दुखतंय, मान दुखत असते, पाठ दुखत असते, कळत नाही का होतं. तर तो इमोशनल अब्यूजचा शरीरावरती परिणाम झालेला असतो, कॉन्फिडन्स संपलेला असतो, झोप डिस्टर्ब झालेली असते. हे सगळ्यातून बाहेर पडायला काही वर्ष द्यावे लागतात माणसांना. तर ती दिली पाहिजेत. म्हणजे माणसांनी थेरपी घेतली पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आपल्यावरती काय परिणाम झालाय तो, तटस्थपणे स्वतःकडे बघितलं पाहिजे आणि करुणेने बघितलं पाहिजे की आपल्यावर खरंच परिणाम झालाय. तर ह्या सगळ्या हिंसेतला एक खूप मोठा भाग असतो तो म्हणजे सायलेंट ट्रीटमेंट. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे माणसं अबोला धरतात. तू माझ्या मनाविरुद्ध वागला ना तर मी अबोला धरते. ती मोठी शिक्षा आहे, लक्षात येत नाही, संवादाचा अभाव. हा.
आणि सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे कधी कधी ती 2-3 दिवस चालते, कधी 8 दिवस चालते, कधी महिनोन-महिने माणसं एकमेकांशी बोलत नाही. आणि आपला मेंदू हा कनेक्शनसाठी तयार झालाय. जिथे कनेक्शन तुटतं तिथे माणसं ॲग्रेसिव्ह होतात. आणि सायलेंट ट्रीटमेंट जेव्हा मिळते तेव्हा कनेक्शनच ब्रेक होतं. याचा इतका परिणाम मन आणि शरीरावरती झालेला असतो. त्याच्याकडे पण म्हणजे आता सायलेंट ट्रीटमेंटला व्हायलन्स म्हणून बघत नाहीत, पण तो मोठा व्हायलन्स आहे. तो एक प्रकारचा व्हायलन्स. आता दिल्लीत जे प्रकरण झालं होतं मागे, त्याचा मागाशी उल्लेख केला आपण, तर त्यात जो गुन्हेगार होता त्याने सांगितलं होतं की मी एक कोणती तरी सिरीज बघून मला त्यातून प्रेरणा मिळाली आणि मग मी या दिशेकडे गेलो आणि हे कृत्य केलं मी, असं सांगितलं त्याने. तर असं होतं का की ते उपजतच असतं आतमध्ये, किंवा ती हिंसा बरेच काळ जन्म घेत असते आतमध्ये आणि मग अशा कोणत्या तरी सिरीज बघून असं काहीतरी चित्र ट्रिगर होते? तुम्ही आणि मी पण सिरीज बघतो की आपण केलंय का असं काही? त्याचं कारण असं आहे की ती जी व्यक्ती ना जी एखाद्या व्यक्तीला मारण्यापर्यंत जाते त्याच्यातले काही कॉमन ट्रेट्स आहेत. त्यातला सगळ्यात पहिला ट्रेट म्हणजे आयुष्याचा अर्थ शोधता येत नाही, आणि तो अर्थ सगळा त्या माणसामध्ये शोधलेला असतो. ती व्यक्ती तर जगण्याला अर्थ आहे, ती व्यक्ती नाही तर जगण्याला अर्थ नाहीये. हा एक मुख्य भाग असतो. दुसरं काही कन्सेप्ट असतात, म्हणजे सोलमेट सारखी कन्सेप्ट असते डोक्यामध्ये की सोलमेट असतो आणि तो एकदाच भेटतो. तो शाहरुख खानचा डायलॉग, हम जीते एक बार मरते एक बार प्यार एक बार करते, अशा गोष्टींवरती माणसांचा विश्वास असतो. म्हणजे मिनिंग नाहीये जगण्याला, सोलमेट सारख्या कन्सेप्ट आहेत. खूपशा माणसं म्हणतात की, खूपशा मुली पण म्हणतात की त्याला शोधण्यासाठीच मी आयुष्यात आली आहे, किंवा तिला भेटण्यासाठीच माझा जन्म झालाय. अशा काहीतरी प्रेमाबद्दलच्या कन्सेप्ट असतात. रिजिडिटी असते विचारांमध्ये. माणसं इतके पक्के असतात विचारांनी की हे म्हणजे प्रेम आणि हे म्हणजे प्रेम नाही. हे सगळं जेव्हा एकत्र येतं, माणसं फ्रस्ट्रेटेड जेव्हा असतात आणि असं सगळं असताना ती व्यक्ती जेव्हा सोडून जायचं म्हणते तेव्हा ते तिथपर्यंत जातात. म्हणजे जर आपण त्रिकोण बघितला तर प्रेमाची आयडियोलॉजी हा एक भाग आहे, पुरुष सत्ता हा दुसरा भाग आहे, आणि अटॅचमेंट स्टाईल हा तिसरा भाग आहे. या तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळून माणसं हिंसेपर्यंत जातात. हे तिन्ही नसेल, फक्त पुरुष सत्तेतून एखादे पुरुष तयार झालेला आहे तर तो मारून टाकण्यापर्यंत जात नाही. तो हिंसा करेल, तो शिव्या देईल, तो मारहाण करेल, पण मारून टाकण्यापर्यंत जेव्हा माणूस जातो तेव्हा हे सगळं कॉम्बिनेशन होतं. म्हणजे राजगडला जे प्रकरण झालं त्यातही तेच असेल. ती मुलगी MPSC ची परीक्षा क्लिअर झाली होती आणि त्या मुलाचा बरेचदा प्रयत्न करूनही तो यशस्वी होत नव्हता, आणि मग त्या फ्रस्ट्रेशनने हे दुसरं आणखी एक रूप घेतलं. हा, पण म्हणजे ते फक्त करिअर मधलं फ्रस्ट्रेशन नसतं. आता कितीतरी मुलांना ते येतं ना, करिअरचं फेल्युअर खूप मुलांना येतं, पण त्या मुलीभोवती सगळं आयुष्य फिरणं, तिच्यामध्ये मिनिंग शोधणं, सोलमेट मानणं, रिजिड विचारांची बैठक आणि ते फ्रस्ट्रेशन, हे सगळं एकत्र आलं. पुन्हा राजगडचा जो काही खून होता तो प्लॅन्ड होता, ते काही अचानक झालं नव्हतं. म्हणजे त्यांनी ढकलून दिलं, दगडावर पडली आणि गेली असं काही झालेलं नाही. त्याच्याकडे शस्त्र होतं. दिल्लीमध्ये सुद्धा प्लॅन्ड होतं. मुंबईचं जे झालं प्लॅन्ड होतं. हे कधीही असं स्पर ऑफ द मुमेंट होत नाही. त्याच्या आधी 1 महिना माणसांमध्ये बदल व्हायला लागतो. 1-1.5 महिना माणसं एकटी राहायला लागतात, आयसोलेशनमध्ये जातात, त्यांना भावनिकदृष्ट्या नमनेस आलेला असतो, ते डिप्रेशनमध्ये असतात. हा सगळा काळ मोठा जातो आणि त्याच्यानंतर ते हिंसेपर्यंत जातात. असं होत नाही की बाचाबाची झाली आणि व्यक्तीला संपवलं, असं कधीही होत नाही. आता एखादं रिलेशन व्हायलंट रिलेशन आहे असं दिसतं आजूबाजूच्या लोकांना, जेव्हा त्यावेळेस आपसूक असं येतं की अरे तू का राहतोय, अगं तू का राहतेस त्या रिलेशन मध्ये, हे आपसूक येतं. पण त्या रिलेशन मधल्या त्या 2 व्यक्तींना हे इतकं सोपं नाहीये. आपण बघितलंय बऱ्याच वेळा की तोडणं किंवा दूर होणं हे इतकं सोपं नसतं. पण एक समाज म्हणून आपण अलगद म्हणजे अगदी सहज बोलून जातो, अरे तू का राहतोयस, अगं तू का राहतेस, द्यायचं ना सोडून, एवढं काय त्यात, एवढं जर होत असेल तर नाही राहायला पाहिजे. त्यावेळेस त्या रिलेशन मधल्या ज्या व्यक्तीला आपण बोलतोय तिला त्याला प्रश्न पडतो की एवढं सोपं आहे काय की माझं प्रेम आहे, किंवा मग अशा वेळेस मग त्या समाजाला किंवा त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही थोडे शिक्षणाची गरज आहे ना, की असं नाहीये की तुम्ही काहीतरी सल्ले द्यायला लागले आणि तो सल्ला ऐकून मग ते सगळं छान झालं. माणसं जेव्हा सल्ला द्यायला लागतात ना तेव्हा त्यांना एक प्रकारचा पॉवर यायला लागते की कुणाच्या तरी आयुष्य चांगलं नाही आणि मी ते नीट करू शकतो किंवा शकते. तर ती पॉवर जरा सोडली ना तर माणसं एम्पॅथेटिक होऊ शकतात की माणूस बाबा कशातून जातोय किंवा जातीये,
मग अशी अजिंक्य म्हणाले ना, तसं मला वाटतं की रिजेक्शनची फ्रेमवर्क नाही आहे समाजामध्ये, प्रेमाची आहे. प्रेम काय आणि प्रेम कसं याच्या कविता आहेत, कादंबऱ्या आहेत, बरंच काय काय फिल्म्स आहेत. आणि सतत प्रेम म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय आपल्यावरती लादलं जातं. पण रिजेक्शनची फ्रेमवर्क कुठे आहे? तर ती तयार झाली पाहिजे, माणसांनी बोललं पाहिजे, त्याचे सुद्धा पॉडकास्ट तयार झाले पाहिजेत की मी माझं रिजेक्शन कसं स्वीकारलं. करूयात आपण की म्हणजे एक रिजेक्शन म्हणजे आयुष्य संपत नाही, ते फेल्युअर नाहीये, आयडेंटिटी लॉस नाहीये रिजेक्शन म्हणजे. ही फ्रेमवर्क जितकी होईल, रिजेक्शनच्याही कविता येतील, रिजेक्शनचेही सिनेमे येतील, प्रेमाच्या विरहाच्या येतात, हा रिजेक्शनच्या येत नाही. आणि माझ्या मते प्रेमाला ग्लोरिफाय पण खूप केलं जातं की म्हणजे तुम्ही जर मागाशी म्हटलात तसं की प्रेम म्हणजे सगळं काही नसतं, ते सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. अगदी खरं. पण ते सतत शिकवलं जातं की तुम्हाला शेवटी काय लागतं आयुष्यात, तर प्रेम लागतं, असं माणसं डायलॉग मारतात आणि ते प्रेम मिळवण्यासाठी आयुष्यभर झगडत राहतात. तर ते आयडियोलॉजीचाच एक भाग आहे की प्रेम मिळालं की सगळे संकट जातात. तो मार्केटिंगचा पण भाग वाटतो मला, कारण की प्रेम विकलं ना की बऱ्याच गोष्टी विकल्या जातात. हा, आणि त्याला उत्क्रांतीमधली पण कारणं आहेत. म्हणजे एरिक फ्रॉमचीच ही मांडणी आहे की बाळाची जेव्हा नाळ कापली जाते ना, त्या क्षणी बाळ एकटं पडतं समाजामध्ये आणि पुढचा आयुष्यभराचा प्रवास तो एकटेपण दूर करण्यासाठी होतो. हा, आणि प्रेम हे त्याच्यासाठी मग खूपच महत्वाचं माध्यम वाटतं की एकदा ते मिळालं ना की माझा एकटेपणा जाईल. आणि म्हणून माणसं आयुष्यभर ते शोधत राहतात आणि कधीही ती आयडियोलॉजी चॅलेंज करत नाहीत. समजा एक फेल्युअर आलं की माणसांना असं वाटतं की इथे फेल्युअर आलं, कधीतरी असा माणूस मिळेल जो माझं कायमचं एकटेपण घालवेल. तर ते चॅलेंज करायची गरज आहे असं मला वाटतं. आता आपल्याकडे रिसेंटली आता दिल्लीची घटना झाली, मुंबईची झाली, मग आपल्या आजूबाजूलाही झाल्यात. पुण्यात एक काल परवा समलैंगिक संवादातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची हत्या केली. तर हे प्रकार आता वाढलेत, आधी ऍसिड हल्ले होत होते, हे प्रकार आता वाढलेत की आपल्या समोर जास्त यायला लागलेत? मला असं वाटतं की समोर जास्त यायला लागलेत. आणि हल्ली ना जगाच्या कोपऱ्यात कुठेही घटना घडली तरी ती आपल्याला पटकन कळते सोशल मीडियामुळे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की खूप वाढलंय. म्हणजे माणसं बहुतेक पेपरचा मथळा असा खूप मोठा असतो आणि आपण वाचायला गेलो की वॉशिंग्टन मधली घटना आहे, आफ्रिकेमधली आहे, पण आपल्याला असा फील यायला लागतो की सगळं खूप वाढायला लागले. तर समोर जास्त यायला लागल्यात घटना, पूर्वीपासून होत्याच. आज एक न्यूज आली, आम्ही सकाळी वाचली पुण्यातली, की पत्नीने पतीला मारलं का तर त्याने प्रॉमिस केलं होतं की तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी दुबईला घेऊन जाईल, असं काहीतरी होतं, आणि ते त्याने प्रॉमिस पूर्ण केलं नसेल म्हणून तिने त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. वरवर बघता बातमी वाचल्यावर असं वाटतं की किती साधं कारण आहे हे, खूपच साधं कारण आहे, यावरनं हे कसं घडू शकतं. पण तसं नसावं ना, म्हणजे खोलात गेल्यानंतर की इतकं साधं नसेल ते. इतिहास खूप मोठा असणार आहे त्या नात्याचा आणि त्या व्यक्तीचा सुद्धा, जिने मारलं तिच्या मानसिक आरोग्याचा इतिहास पण बराच मोठा असणार आहे आणि त्यांच्या नात्याचा सुद्धा. आणि ते इथपर्यंत आलं. असं कधी होतं का की तात्कालिक कारण झालं? तात्कालिक असं नाही कधी होत की नातं खूप चांगलं आहे, मैत्री आहे आणि इतकं राग आला आणि माणसाला इतकं मारलं, असं तर होत नाही. आजकाल डेटिंगचं वय कमी होत चाललंय दिवसेंदिवस. डेटिंगचे ऍप्स आलेत वेगवेगळी, डेट करणं इझी झालंय सोशल मीडियामुळं, मोबाईल्समुळं. ते त्याचं आकर्षणही वाढायला लागलंय, म्हणजे अगदी कमी वयात त्याचं आकर्षण वाढायला लागलंय. तर अशा वेळी पालकांची जबाबदारी काय वाटते अशा नात्यांबाबत, किंवा त्या नात्यात पडण्यापूर्वीच पालकांकडून काय एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे मुलींना किंवा मुलांना, आपल्या पाल्याला? मला मुळात व्यक्ती जर स्वस्थ असेल ना मनाने, तर तिचा हा जोडीदार शोधण्याचा प्रवास पण खूप हेल्दी असतो. तर एक तर पालकत्वाची पहिली जबाबदारी म्हणजे हेल्दी मूल घडवण्यासाठी अगदी जन्मापासूनच त्यांनी अवेअर असणं, मानसिकदृष्ट्या हेल्दी. शारीरिकदृष्ट्या आता खूपच अवेअरनेस वाढलेला आहे, खूपच. पण मानसिकदृष्ट्या हेल्दी मूल कसं तयार होईल, त्याची स्वसंकल्पना चांगली कशी असेल. स्वसंकल्पना जितकी वाईट तितकं वाईट नात्यामध्ये. स्वसंकल्पना म्हणजे नेमकं काय? म्हणजे स्वतःबद्दलचं माझं मत, मी व्यक्ती म्हणून कशी आहे ते एक. आणि दुसरं, हे सगळी जी काही प्रोसेस असते ना त्याच्याबद्दल गप्पा मारल्या पाहिजेत. बहुतेकदा पालक असं म्हणतात की हे काही वय आहे का प्रेमात पडण्याचं आणि डेटिंगचं, असं करून विषय संपवला जातो. म्हणजे आहे वय. हा, आणि ते घडतंय, आपण असं म्हणून ते घडणार नाही असं नाहीये. तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं,
निवड कशी करायची, माणसांना कसं ओळखायचं, याच्याबद्दल पालकांनी गप्पा मारल्या पाहिजेत, बोललं पाहिजे. हे सगळं थांबवण्यासाठी उपाय बरेच असतील, पण एक उपाय नक्की की निदान चर्चा, संवाद, तो घरामध्ये असेल, समाजात असेल, किंवा आपण आता असं जे काही करतोय हाई, म्हणजे आम्हाला नवीन गोष्टी समजल्या की का होत असेल, कसं होत असेल. कारण की ती सकाळची बातमी वाचल्यानंतर मला नाही असं झालं, हसू नाही आलं मला जर ही बातमी जर 100 लोकांनी वाचली तर 90 लोक नाही, सगळीकडे सोशल मीडियावर त्याच प्रतिक्रिया होत्या. म्हणजे हसण्याच्या स्माइलीज जास्त होत्या न्यूज खाली प्रत्येक ठिकाणी. पत्रकारांचा अवेअरनेस वाढवायला पाहिजे. कारण सनसनाटी देण्याच्या नादामध्ये किंवा अटेन्शन सीक करण्याच्या नादामध्ये अशा बातम्या दिल्या जातात. पत्नीने पतीला मारलं म्हटल्यावर ती सनसनाटीच न्यूज असते आणि मग त्यावर चांगले रिएक्शन्स येतात आणि म्हणून त्याची मनोरंजनाची व्हॅल्यू वाढते. त्याला बातमी म्हणून नीट बघितलं जात नाही, क्लिकबेट होतं ते. एक आणखी एक प्रश्न आहे माझा की अशी जी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं जेव्हा प्रेम संबंधात पडतात, त्यात येतात, तर समाज म्हणून, सरकार म्हणून किंवा आजूबाजूचे लोक म्हणून अशी माणसं ओळखायची कशी, त्यांना त्या उपचारांपर्यंत घेऊन जायचं कसं, किंवा म्हणजे नातेसंबंधात माझ्यावर अत्याचार होते, मग व्हायलन्स होते आणि मग मी ते ओळखणे एक गोष्ट झाली, पण आजूबाजूचा समाज म्हणून किंवा सरकार म्हणून आपण काय करू शकतो, कसं या लोकांना ओळखून वेळीच त्यांना आवर घालता येऊ शकतो, असं काही आहे का? असं करणं खूप अवघड आहे त्याचं. कारण की मी जसं म्हटलं तसं त्या व्यक्तीचा तो पूर्ण प्रवास असतो ना, आणि त्या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एक असा समज होता की गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं वेगळी असतात. मानसशास्त्रात अशी थेअरी होती की त्यांना XYY क्रोमोझोम असतो आणि ज्यांना असे क्रोमोझोम असतात ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं असतात. आता ती थेअरी डिस्कार्ड केलेली आहे. असं काही नसतं. गुन्हेगार हा तुमच्या माझ्यासारखाच माणूस असतो, ज्याला लहानपणापासून खूप गोष्टींचं फ्रस्ट्रेशन असतं, मानसिकता खूप चांगली तयार झालेली नसते, आणि मगाशी ज्या मी 3 गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या घडत असतात आणि शेवटी माणूस तिथपर्यंत जातो. त्याच्यामुळे हे आधी ओळखणं खूप अवघड आहे. पण ती जी व्यक्ती जी नात्यामध्ये, तिला रेड फ्लॅग्स लवकर समजणं, तिने सपोर्ट सिस्टीम उभी करणं, लोकांशी बोलणं, हे गरजेचं आहे. मी ती माइंड हंटर नावाची सिरीज बघितली होती एक, त्यात बऱ्याचदा गुन्हेगारी संबंध बालपणाशी खूप असतो असं दाखवलंय. असतोच की खूप गोष्टींची मुळं बालपणामध्ये असतात, पण आपण सगळं त्याला पुन्हा बोट बालपणाकडे दाखवू शकत नाही. म्हणजे आता अडल्ट म्हणून माझी जबाबदारी आहे माझ्या मनाची काळजी घेणं आणि हे करणं. तर लहानपणात मुळं असतात का, तो असतात, पण अडल्ट म्हणून मी त्याच्यामध्ये बदल करू शकते. त्याच्यावर काम केलं पाहिजे, तटस्थपणे बघितलं पाहिजे त्याच्याकडे. राईट. तुम्ही कारण नाही देऊ शकत की माझं बालपण असं गेलंय आणि म्हणून मी कोणत्याही गोष्टी जस्टिफाय नाही होऊ शकत. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अर्ध हो आहे की हो, मुळं बालपणात असू शकतात, पण त्याच्यावरती कारण असू शकत नाही. धन्यवाद. आम्हाला या विषयावरती तुम्ही वेळ दिलात आणि खूप नवीन नवीन मुद्दे कळाले. म्हणजे माहिती होते, पण त्याला नक्की म्हणायचं काय, त्याची सुरुवात कशी होते, काय, हे आम्हाला दोघांनाही कळलं आणि आय होप की प्रेक्षकांनाही कळलं असेल. थँक्यू सो मच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल.